नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण SRTबद्दल सविस्तर माहिती घेतली आणि आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मनात SRTबद्दल जी सर्वात मोठी भीती आहे ती तणनाशकांबद्दल. तर मित्रांनो, मी तुम्हाला माझे सत्य अनुभव तुम्हाला सांगणार आहे. 10 ते 15 वर्षापासून आम्ही तणनाशकांचा शेतामध्ये संतुलित पद्धतीने वापर करत आलेलो आहोत. तर आमची जी मुख्य पिकं आहेत त्याच्यामध्ये केळी, कापूस, मका, हरभरा ही आमची मुख्य पिकं आहेत. आणि आपले जे पिकं लावतो त्याच्या 2 सरींमधलं जे अंतर असतं त्यामध्ये आपण ग्लायफोसेटची फवारणी करतो. तर 90% वापर आमचा ग्लायफोसेटचाच आहे. आणि राहिला प्रश्न पॅराक्वाट किंवा मिरा 71चा, त्याचा वापर आम्ही कंडिशनल आणि इमर्जन्सीमध्ये करतो. जसं की आता हे समजा बांधावरचा गवत आहे, त्याचा नायनाट चांगला व्हावा, लवकर व्हावा आणि आपल्या मुख्य पिकाला त्याची काही अडचण होऊ नये, तर इमर्जन्सी म्हणून आपण त्याचा पॅराक्वाट किंवा मिरा 71चा वापर आपण फक्त बांधांवर करतो. बाकी मध्ये मुख्य पिकामध्ये फक्त ग्लायफोसेटच आपण फवारणी करतो. आणि जसं मकामध्ये ते काही ॲट्राझिन असतं, जे सिलेक्टिव्ह तणनाशक असतात, त्यांचा तेवढा वापर आपण करतो. पण पॅराक्वाट किंवा मिरा 71चा आपण शेतामध्ये कधीही वापर करत नाही. विहिरीच्या आजूबाजूला असेल, ट्यूबवेलच्या आजूबाजूला गवत मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं, तिथं कायम पाणी पडत असतं, त्या ठिकाणी आपण मिरा 71 किंवा पॅराक्वाटचा वापर करतो. तर गेल्या आम्हाला 10 ते 15 वर्षामध्ये तणनाशकाचा कसलाही दुष्परिणाम आम्हाला बघायला मिळालेला नाही आहे किंवा आमची जमीन खराब झाली असंही आम्हाला दिसून आलेलं नाही किंवा तणनाशकामुळे आमच्या उत्पादनात घट झाली असं पण आम्हाला अजिबात दिसलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे खात्रीने सांगतो की आम्हाला अजिबात नुकसान झालेलं नाही आहे. बाकी तणनाशकाचा तुम्हाला वापर करायचा असेल नसेल तो तुमचा वैयक्तिक प्रश्न. मी फक्त माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगतो आहे की आम्हाला तणनाशकाचा कसलाही दुष्परिणाम आतापर्यंत शेतावर दिसलेला नाही आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की मी असं नाही म्हणत की तणनाशकामुळे काही नुकसान होत नसेल, पण आम्हाला त्याचं नुकसान झालेलं नाही आहे, हे मला तेवढं सांगायचं होतं. पण मला हे नक्की माहीत आहे की आपल्या उत्पादनात घट कशामुळे होते. तर ते कारणं मी तुम्हाला 4 कारणं सांगतो आणि ते कारणं तुम्हाला पटतीलसुद्धा. तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये पहिलं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे आपल्या जमिनीत उत्पादन कमी होण्याचं, ते आहे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब नसणे. कारण की आपला जो सेंद्रिय कर्ब असतो शेतीमध्ये चांगल्या उत्पादनासाठी तो 1% असायला पाहिजे. पण सध्या आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो आहे साधारण 0.2 एवढं प्रमाण सध्या सर्वीकडे झालेलं आहे शेतकऱ्यांचं. तर एवढा कमी प्रमाणात जर सेंद्रिय कर्ब असेल तर तुम्ही कितीही भरपूर मोठा खर्च केला तरीसुद्धा तुमची जमीन तुम्हाला उत्पादनात घट देणारच आहे. म्हणजे एक प्रकारे आपली पिकं ही सलाईनवरच येतात. आता आजच्या घडीला जसं माणसांना सलाईन लागते तसंच पिकं पण आज रासायनिक खतांवर पूर्ण सलाईनवर आहेत. तर आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्ब नसणे हे सर्वात मोठं महत्त्वाचं कारण आहे उत्पादनात घट येण्याचं आणि आपली जमिनीची उत्पादकता कमी होण्यामध्ये. त्यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे मित्रांनो, ते आहे आपण जे पिकं लागवड करतो ती योग्य वेळेत जर आपण लागवड नाही केली त्यांच्या टायमिंगनुसार तरीसुद्धा आपल्याला उत्पादनात घट येते. जसं की उदाहरणार्थ तुम्ही आगातीचा जो कापूस असेल लागवड करणारे, जसं 15 मे ते 30 मे दरम्यान जे लोक लागवड करतात कापूस, त्यांच्या कापसाची वाढ अतिशय चांगली जोमदार असते. त्यांच्या पानांची साईज आणि क्वालिटी आपल्याला सर्व क्लिअर दिसतं. आणि जे लोक जून महिन्यामध्ये लागवड करतात त्यांच्या पिकाची क्वालिटी एवढी खास दिसत नाही. कापसाची वाढ थोडी संथ गतीने होते. जरी वातावरण पावसाळ्यामध्ये अनुकूल असलं तरीसुद्धा कापसाची वाढ हे मे महिन्यामध्ये लागवड केलेल्या कापसाची बराबरी होणं जरा अवघडच आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, आपल्या शेतामध्ये उत्पादनात घट होण्यामागे हे पण एक मोठं कारण आहे की तुम्ही जर पिकं योग्य वेळेत लागवड नाही केली तरीसुद्धा आपल्याला उत्पादनात घट येते. हा अनुभव तुम्ही कापूस उत्पादक शेतकऱ्याला विचारून बघा किंवा तुम्ही स्वतः करत असणार तर ही गोष्ट तुम्हाला मान्य पण असेल किंवा तुम्ही अनुभव घेतला असेल. हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे की ते पिकं आपण योग्य वेळात लागवड करत नाही. तिसरं महत्त्वाचं कारण असं आहे मित्रांनो, आपण खतं कुठल्या प्रकारची देतो आणि आपली जमीन कुठल्या प्रकारची आहे. जसं की आता तुम्हाला दाखवतो, ही आमची जमीन आहे. ही चुनखडी बघताय तुम्ही किती मोठ्या प्रमाणात चुनखडी आहे. तर आमची चुनखडीयुक्त जमीन आहे. तर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आपल्याला माहीत पाहिजे की कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता जास्त असते. जसं चुनखडीमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते, फेरसची कमतरता असते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जे असतात त्यांची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात असते. तर आपल्याला माहीत पाहिजे आपली जमीन कुठल्या प्रकारची आहे, त्याच्यामध्ये कुठल्या अन्नद्रव्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. तर हे जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला उत्पादन व्यवस्थित घेता येतं. पण बऱ्याचदा शेतकऱ्यांचा एक ठरलेला डोस असतो, तसं टाकून मोकळे होऊन जातात. शास्त्रीय पद्धतीने अभ्यास नसतो त्यांचा. तर हे पण एक तिसरं महत्त्वाचं कारण आहे. योग्य खतं योग्य वेळेवर जर नाही टाकली तरी पण खूप मोठा प्रॉब्लेम होतो शेतकऱ्याला आणि उत्पादनात घट येते. आणि चौथं असं कारण आहे मित्रांनो, जे त्याच्यावर माणसाचं नियंत्रण नाही आहे, ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती. जर खूप मोठ्या प्रमाणात जर ढगाळ वातावरण असेल
रात्रंदिवस पाऊस पडत असेल अतिवृष्टीसारखा, तर अशा वेळेस तुम्ही SRTवर जरी तुमचे पिकं लागवड केलेले असले तरीसुद्धा तुमच्या उत्पादनात घट येणार म्हणजे येणार. तर हा चौथा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. निसर्ग, जर आपल्या निसर्गाची साथ नसेल आपल्याला, तरी पण आपल्याला खूप मोठा फटका बसू शकतो. म्हणून मित्रांनो, जे आपण निकष लावतो की तणनाशकांमुळे उत्पादकता कमी झाली, तर हे तुम्हाला जे मी 4 कारणं सांगितले, तर हे कारणं महत्त्वाचे आहेत शेतीची उत्पादकता कमी होण्यामध्ये. आणि शेवटचा ऑप्शन तुम्ही वाटल्यास तणनाशकाला देऊ शकतात, पण पूर्ण दोष तणनाशकावर देणं चुकीचं ठरेल. कारण की आम्ही स्वतः अनुभव बघतोय, आणि जे शेतकरी बागायतदार असतील ते कायम त्याचा वापर करत असतील, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करून याच्याबद्दल अजून अधिक माहिती घेऊ शकतात. ते पण ॲग्री करतील की तणनाशकांमुळे उत्पादकता कमी नाही झाली, तर चुकीच्या आपल्या नियोजनामुळे पण आपल्याला उत्पादनात घट येते. आणि काही हे जे मी कारणं सांगितले ते कारणं त्याला जबाबदार आहेत. बरं मित्रांनो, मग काही लोकांना SRT फक्त तणनाशक वापरावं लागेल म्हणून SRT करत नाही आहे. त्यांच्यासाठी आपल्याकडे एक उपाय आहे. जसं की आता तुम्ही पारंपरिक शेती करताय, पारंपरिक शेतीमध्ये तुम्ही मजूर लावून निंदणी करून घेता शेताची. तसंच तुम्ही SRTमध्ये निंदणी करून घ्या, बेडवर पिकं लावा फक्त. कारण की जास्त जरी पाऊस पडला तरी पण तुम्हाला इतर शेतकऱ्यांपेक्षा नक्कीच फायदा होणारच आहे ना. पारंपरिकमध्ये तुम्हाला नुकसान होणार आहे मोठ्या प्रमाणात. त्यापेक्षा बेडवर लावा. बेडवर तुमचा पाण्याचा निचरा वेळोवेळी होत राहील आणि काही प्रमाणात उत्पन्नही मिळेल. शिवाय पुढच्या वेळेस तुम्ही जे पुढचं पीक लावणार तेव्हा तुम्हाला नवीन मशागतचा खर्च करावाच लागणार नाही, तो शून्य खर्च राहील तुमचा. म्हणून शेतकरी मित्रांनो, अनावश्यक तणनाशकांबद्दल भीती काढून टाका. तुम्हाला नसेल वापरायचं तर पण SRT नक्की करायला पाहिजे असं मला वाटतं. अतिशय चांगला रिझल्ट आहे. कापसाची वाढ बी जोमदार आहे. इथं प्रत्यक्ष रिझल्ट तुम्ही बघू शकता. आता कापूस 1.5 महिन्याचा झालेला आहे साधारण. खताचा 1 डोस दिला गेलेला आहे. जेव्हा खतं दिली आपण त्यावेळेस पाऊस सुरू झाल्यामुळे तो व्हिडिओ काही बनवणं झाला नाही, कारण नंतर ते खतं पूर्ण विरघळून गेले मातीमध्ये. त्याच्यामुळे तो व्हिडिओ आपला काही झाला नाही. आणि मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्हाला तणनाशकांबद्दल माझा अनुभव पटला असेल, आणि जे मी तुम्हाला कारणं सांगितली उत्पादनात घट येण्याचे, तर ते कारणाशीतून जवळपास तुम्ही सहमत असणार असं मला वाटतं. बाकी तुमची इच्छा, जर तुम्हाला तणनाशकाचा वापर करायचा नसेल तर तो तुमचा प्रश्न. पण माझा असा अनुभव आहे की आम्हाला आजपर्यंत नुकसान झालेलं नाही तणनाशकामुळे, आणि आम्ही त्याचा व्यवस्थित पद्धतीने वापर करत आलेलो आहेत आणि पुढेही करणार. आणि आज जर तणनाशकं नसती तर शेतकरी शेतीच करू शकला नसता. कारण की एवढं भांडवलही कुणाकडे नाही आणि तेवढं लेबरही उपलब्ध नाही आहे कुणाकडे. त्याच्यामुळे तणनाशकाचा वापर करणं आज काळाची गरजच आहे, आणि शेतकऱ्याला ते परवडेबल आहे. धन्यवाद मित्रांनो.